अंदाज आपल्याला अमोल पाहायला मिळतो आहे. तर साई ऑन स्ट्राईक. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न. फटका काय सजला गेला नाहीये. नक्कीच या लेग बायच्या माध्यमातून येणारा ही धावसंख्या आणि खातं उघडलं जातं आहे. नक्कीच स्ट्राईक रोटेट होईल आणि या ठिकाणी किसन ऑन स्ट्राईकवर येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या पद्धतीने सुरेख असं क्षेत्ररक्षणाची धुरा इकडे आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉईंट आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. त्यानंतर शॉर्ट लेग अँड फाईन लेग असं 30 यार्ड सजलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर डीपमध्ये आपण डीप मिड विकेट अँड डीप एक्स्ट्रा कव्हर असं लागलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र नक्कीच फसवा होतो आहे. नक्कीच एका बाजूला साई याला आपण बघितलं तर एका बाजूला किसन दोघांनी स्विच करण्याचा प्रयत्न केला. निष्फळ ठरला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये आपण नजाकत बघितली, परंतु तेवढ्याच सुरेख पद्धतीची कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून साकारताना अमोलला आपण पाहतायत. चांगले गोलंदाजीची नजाकत दाखवतो आहे. पुढचा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा हो, हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतो आहे. वाईडचा इशारा पंचांकडून एक अतिरिक्त धाव मात्र वाढेल. या ठिकाणी धावसंख्या 2 वर पोहोचते आहे. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी, कारण पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वपूर्ण असतं आणि या षटकात जर धावा निघाल्या तर धावांचं ग्राफ्टिंग आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते. परंतु जर का धावा नाही आल्या तर नक्कीच धावसंख्येचं जे वचक असतं, सांगतात ना, साम्राज्य गादायचं, अधिराज्य गाजवायचं. यावेळेला चांगला टोला दिला जातोय. स्विच केला आहे. स्विच यशस्वी होताना चौकार येतो आहे. डीजे मास्टर मिहीर लागलाय आता सध्या गाणी वाजवायला. नक्कीच आवाज दिला देईल तुला. ज्या पद्धतीने आपल्याला संगीत घ्यायचं आहे, यस डीजे असं असणार आहे. कारण आमच्या देशांना माहिती आहे, पॉज घेतला की डीजे वाजायचा. आणि यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न, परंतु खराब चेंडू येतोय आहे. नक्कीच वाईटचा इशारा असणार आहे. लेंथ लाईन अमोलची इकडे बिघडली का बिघडवी या फलंदाजाने, कारण स्विच केलेला आहे आणि स्विचमधून मागच्या चेंडूला जो चौकार पाहिला होता त्यावेळेला काहीतरी दिशा वेगळी देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता आणि चेंडू जास्तच बाहेर गेला. वाईटचा इशारा. धावसंख्या पोहोचली आहे 7 वर. चांगला चेंडू हाताळणीच्या माध्यमातून कधी कधी खराब नजराने देखील पाहायला मिळत आहेत. आयुष्य देखील आपलं तसंच असते, कधी सुख तर कधी दुःख असतं. तसंच क्रिकेटच्या मैदानात कधी चांगला चेंडू तर कधी खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न होता, परंतु चांगला कमबॅक गोलंदाज अमोल यांचा. तर या ठिकाणी चेंडू हाताळून झालेले आहेत 5. याचा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पॉवर प्लेचा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू अमोल घेत असताना नक्कीच किसन ऑन स्ट्राईक. याचा फुलटा चेंडू ग्राउंड रूटच्या माध्यमातून मिड ऑफकडे खेळला जातो आहे. एकेरी धावने स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. नक्कीच इकडे मात्र होते षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. मागच्या सामन्यात देखील आपण पहिल्या षटकात 8 धावा
दुसरं षटक नक्कीच या ठिकाणी मंगलाडींकडून साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुलटॉचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, हलकासा व्हाईनकडे येतो आहे, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल का सीमारेषा पार? यस यस यस, सीमारेषा पार, चौकात. डीजे नक्कीच मुंबई माहीम संघाबद्दल सांगायचं झालं तर तो कमी या पट्ट्यामध्ये खेळायला येत असतो. अखिल भारतीय मागायला समाजाची क्रीडा स्पर्धा असतात त्यावेळेला तो आम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर एकता चषक नक्कीच त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि आज मुंबईवरून हा संघ आम्हाला इकडे या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पुलटा चेंडू खेळला जातो आहे. पुन्हा एकदा टॅप हलका आला आहे पॉईंटकडे आणि एकेरी धाव ही पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने वाढते आहे, पोचली आहे 13वर. 1313 ऑन द बोर्ड विदाऊट लॉस अशी सध्या मुंबई माहीम ओमकार प्रिन्स 11 संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. नवापूर संघ कर्णधार आपण कुठे असतील तर मुख्य मंचाकडे यायचं आहे. नवापूर संघ कर्णधार याचा व्हेरिएशन देण्याचा प्रयत्न होता आणि खराब चेंडू आला आहे. वाईटचा इशारा पंच मंगेश तामोरे दर्शवता आहेत. एक अतिरिक्त धाव मात्र इकडे मिळणार आहे वाईटच्या रूपाने, कारण एक व्हेरिएशन आणि व्हेरिएशन करताना मध्ये नक्कीच थोडासा बोटं इकडे तिकडे गेल्यानंतर असा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लेंथ बिघडते, लाईन बिघडते. पाहूया पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाज हर्षल. हा फुलटॉस आहे, हुप केलाय, सुपर फिट केलाय, षटकाराचा नजराणा घेऊन आलाय. या काय कमालीचा चेंडू आला फुलटॉस आणि काय शॉट, नक्कीच आपल्याला षटकार पाहायला मिळाला होता. यावेळेला शॉटचा चेंडू दिला जातोय, फटका मात्र फसतो आहे. शॉट मिडविकेटकडे क्षेत्ररक्षण नाही आहे, खाली आहे. नो मॅन प्लेसमध्ये चेंडू लँडिंग करताना फक्त स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे साईच्या माध्यमातून. नक्कीच त्याने हेरलेलं आहे की एका बाजूला साईची फटकेबाजी आहे, एका बाजूला किशनची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीने धावसंख्येला टर्न करतायत. धावसंख्या 21वर पोहोचते आहे. 21 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, कारण पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण बघता आहेत चेंडू 4 हाताळून झालेले आहेत. 5वा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे हर्षल. यास किशनने मात्र थोडंसं चप्पल केलं, परंतु जागा चेंडूला दिशा द्यायची होती त्याला लॉंग ऑन स्क्वेअर लेगच्या दरम्यान, परंतु जमलं नाही आहे कारण आखूटप्प्याचा चेंडू आला होता आणि शॉर्ट मिडविकेट काऊ करणाऱ्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. एका धावेने धावसंख्या 1ने 22वर पोहोचते आहे. 2-2-22 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पोखरण मुंबई माहीम संघाची आपल्याला पाहायला मिळते. ओमकार प्रिन्स 11 असा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकता चषक 2026 पहिला दिवस. यावेळेला देखील फटका साकारण्याचा साईचा प्रयत्न होता, असफल झाला कारण वेगवान षटकांचं साजरीकरण दाखवलं. निगेटिव्ह चेंडू दिला, षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. यस डीजे मास्टर.
आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 22 जी आपल्याला चांगली स्थिती, कारण 11ची सरासरी पॉवर प्लेमध्ये गाठली जाताना ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे अमोल या ठिकाणी, ज्याने मागचं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलेलं. 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये चांगली नजाकत, एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला आणि चांगलं कमबॅक या ठिकाणी, म्हणजे जे कमी तिकडे आम्ही असं कामगिरी दाखवून दिलेली आहे. ह्यावेळेला चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. चेंडू टप्पा खाल्ल्यानंतर थोडंसं बाहेर काढतो गोलंदाज. नक्कीच ही मात्र दिशा थोडीशी वाईडच्या मार्गाला जातं असं म्हणायला काही हरकत नाही आहे. एक धाव वाढते आहे. धावसंख्या 23वर पोहोचते आहे. 23 ऑन द बोर्ड. आणि आता बघतायत आपण पॉवर प्ले संपल्यानंतर डीपला क्षेत्ररक्षण, डीप थर्डमॅन पाहायला मिळतोय, डीप कव्हर, लाँग ऑफ, त्यानंतर डीप मिड विकेट अँड स्क्वेअर लेग डीप असं पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण स्विच करण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा. यॉर्कर पद्धतीचा चांगला चेंडू हाताळला. नक्कीच सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावताना चेंडू, कमालीचं कमबॅक अमोल यांच्याकडून येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली गोलंदाजीचं हाताळण्याचं कौशल्य दाखवतो आहे गोलंदाज. चांगल्या पद्धतीची गोलंदाजीचा मारा, कारण धावसंख्येचे जे ग्राफ्टिंग आहे त्याला कुठेतरी मागे आणणं आणि त्याच्यासाठी निर्धाव चेंडूचं साजरीकरण खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि तो नजराणा या ठिकाणी दाखवते. तर दोन्ही फलंदाज एका बाजूला चांगले स्विचचा प्रयत्न दाखवतात. यावेळेला बैठक करून मारण्याचा प्रयत्न होता. संगम मात्र हलकाच्या कटच्या माध्यमातून आला. एका चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा, फाईन कट. यास तर या चौकारानिशी धावसंख्या मात्र 27वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. नक्कीच एका स्टायलिश फटके मारण्यामध्ये देखील हुशारी आपल्याला साई याच्याकडून पाहायला मिळते. किशन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच दोन्ही फलंदाज रिव्हर्स स्वीपसाठी मात्र हुशार आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी संगम खूप कमी पाहायला मिळाले. 1-2 आपल्याला चांगले फटके पाहायला मिळाले रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. तर बैठकी फटकेच्या माध्यमातून फाईन कट आपल्याला पाहायला मिळाली आणि काय चौकारांचा, कारण बघितलं चेंडूचा वेग आहे आणि हलका स्टायलिश कट केला गेला. धावसंख्या मात्र 27वर. चांगलं काहीतरी कानमंत्र मात्र दिला गेलेला आहे अमोल याला, आणि त्या कानमंत्राचा काय फायदा होणार आहे का पोफरन संघासाठी, पाहूया. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस करून खेळला गेलेला आहे चेंडू मिड ऑन कडे येतो आहे. सुरेख क्षेत्ररक्षित आहे. एकेरी धाव मात्र परिपूर्ण केली जाते आहे. इकडे थ्रो खराब आलेला आहे. काय संधी घेणार का? नाही. कुठल्याही पद्धतीची रिस्क ही दोन्ही फलंदाज घेणार नाही. एका बाजूला साई, एका बाजूला किसन, ही जोडी अशी आपल्याला पाहायला मिळते आहे. ओमकार प्रिन्स 11 मुंबई माईम संघासाठी कामगिरी करत असताना नक्कीच पुन्हा एकदा मैदान मात्र खचाखच भरलेलं पाहायला मिळते आहे. क्रिकेटचा आनंदाची लयलूट चिंचणी गावदेवीच्या मैदानावर जेव्हा जेव्हा सजतंय, सुंदरसं आयोजन, नियोजन आणि त्याच्या आनंदामध्ये भरभराट आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण खेळ लाजवाब असतो. चिंचणी गावदेवीचं मैदानच आहे तसं. म्हणूनच तर म्हटलं जातं आहे क्रिकेटची पंढरी, कारण इकडे जेव्हा जेव्हा असते क्रिकेटची टुर्नामेंट आणि तेव्हा लाजवाब आणि लाजवाबच क्रिकेट पाहायला मिळते आहे. दरम्यान पुन्हा एकदा हलका फुलका शॉटच्या माध्यमातून स्ट्राईकला रोटेट केलं गेलं आहे. एकेरी धावसंख्या 29वर पोचते आहे. 29 ऑन द बोर्ड. धावसंख्या 29. आजच्या दिवसामध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी जसं एकदा चषक घेऊन आली, यावेळेला पुन्हा एकदा चांगला यशस्वी आहे का? घेतला जातोय कॅच. रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय आणि या ठिकाणी किसनला मात्र परतावा लागणार आहे डकआउटला.
ते बॅटर्स जतीन ना, यस जतीन येतो आहे. नक्कीच आमचे मिहीर सांगता आहेत एडवन येथे जी टुर्नामेंट झाली सिक्सर किंग म्हणून त्यांनी कामगिरी ऑन फायर, काय जबरदस्त भूमिका आपली दाखवली होती फलंदाजीच्या माध्यमातून. तोच यस चिंचणी अपोलो विरुद्ध फायनलच्या सामन्यामध्ये आणि तोच फलंदाज या ठिकाणी आज चिंचणीच्या या पावनभूमीमध्ये आपला खेळ कसा दाखवतो आहे ते मात्र पाहायला मिळणार आहे. गोलंदाज मात्र अमोल चांगली कामगिरी दाखवतो आहे. यावेळेला चेंडूला दिशा दिली जाते, एक्स्ट्रा डीप मिड विकेटकडे येतो आहे. सिंगल रन मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकेरी धावसंख्या इकडनं आपल्याला 3030 पाहायला मिळते आहे. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 30. नक्कीच 10ची सरासरी पहिल्या 2 षटकात 11ची सरासरी लागली होती. इकडे आता 10ची सरासरी म्हणजे ग्राफ्टिंगला खाली उतरवणं आणि 1 विकेटचे योगदान, हे अमोलची गोलंदाजी या ठिकाणी चांगली राहिली आहे. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कडून आलेला आहे. पाहूया चौथं षटक हाताळणीसाठी. तर पुन्हा एकदा जतीन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षकांकडे नजर फिरत असताना कुठल्या पद्धतीचे व्यूहरचना आहे, त्या व्यूहरचनेकडे एकदा नजर मारून घेताना पुढच्या क्षणाला काय खेळ दाखवायचा आणि गोलंदाज गीतेश मात्र कुठल्या पद्धतीचा चेंडू साकारतो आहे हे देखील पाहायला मिळणार आहे. कारण चांगलं क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट थर्डमॅन गली आहे, पॉईंट आहे, फाईन लेग असं आपल्याला 30 यार्ड पाहायला मिळते आहे. तर डीपला आपल्याला यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा आला आहे. पुन्हाच्या एकदा खराब चेंडू, पहिला चेंडू गीतेश हाताळताना खराब नजराणा घेऊन आला आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकेल, धावसंख्या 31वर 31 ऑन द बोर्ड अशी पाहायला मिळते आहे. तर डीपच्या क्षेत्ररक्षणाकडे जर आपण नजर मारली, डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो आहे. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, लॉंग लेग असं डीपला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे काय सजावट आपल्याला पाहायला मिळते आहे. येस, या ठिकाणी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं जातं आहे. नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि बघितलं की नक्कीच चांगला चेंडू आहे. हलक्या पद्धतीचा शॉट खेळला गेला. कुठल्याही पद्धतीची मोठी कामगिरीसाठी लक्ष जतीनने लावलं नाही आणि फक्त स्ट्राईकला रोटेट कसं करता येईल या चेंडूवर असं कामगिरी बजावली गेली. धावसंख्या 32वर पोहोचली आहे, 32 ऑन द बोर्ड. तर नक्कीच साई आणि जतीनची जोडी या ठिकाणी काही कामगिरी करते आहे. नक्कीच यादगार पल पुन्हा एकदा मात्र नजरेवर आमच्या मिहीर यांच्या डोळ्यासमोर चालता आहेत. एडवन या सिकांची टुर्नामेंट फुलटॉस चेंडूला लॉंग लॅगला हुप केलाय, फुल हिट केलाय, षटकार आलाय. या फुलटॉस चेंडू आला, काय कन्व्हर्टेशन, थोडं बैठक घेतली आणि चांगल्या पद्धतीने हुप केला गेला शॉटला, लॉंग लेगला आणि या षटकाराच्या निशी धावसंख्या 38वर पोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी आहे.
हा पुन्हा एकदा सेम शॉट, ऍक्शन रिप्लाय, षटकार, 6 धाबा पुन्हा येत आहेत पाहायला. थोडासा दाखवला, कारण षटकाराची हॅट्रिकची संधी, आक्रमकतेचा पवित्रा उचललेला फलंदाजाला रोखणं. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यॉर्कर होण्याच्या आधी फुलटॉसमधून खेळला जातो. ग्राउंड रूट शॉट कव्हरकडे पुन्हा एकदा एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने वाढली आहे, 46 वर पोहोचली आहे. 46 ऑन द बोर्ड. कारण कमबॅक करणं गरजेचं असतं. गोलंदाजाने मात्र सुरेख 2 चेंडू हाताळले. 2 षटकार खाल्यानंतर हा चांगला नजराणा आलेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हलकासा स्क्वेअर कट केला जातो आहे. शॉट थर्डमॅनकडे चेंडू आला, रक्षित केला जातो आहे आणि एकेरी धाव्याने स्कोरबोर्ड हल्ला आहे. 47 वर पोहोचली आहे धावसंख्या. 47 ऑन द बोर्ड. तर 4 षटकं परिपूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 नंतर धावसंख्या 47 आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा आवाज ऐकूया. डीजे मास्टर सध्या आमचे मिहीर आहेत. या ठिकाणी असेल जय महाराष्ट्र मोरीपाडा विरुद्ध वेदू 11 धुमकेत. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र सज्ज राहायचं इनिंग ब्रेकमध्ये. पुढचा सामना जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी विरुद्ध वेदू 11 धुमकेत यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघ नायक तयारीत राहायचं आहे. वळूया मैदानाच्या आत. पुन्हा एकदा 5वं षटक हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज पाहायला मिळतो आहे अभिजित. पाहूया अभिजितची गोलंदाजी.
आणि ज्या पद्धतीने साई दाखवतो आहे नजाकत, उत्तम उत्तम अशा फटकेबाजीची नजाकत. या ठिकाणी जतीनने मात्र अजून सुरुवात काही केलेली नाही. परंतु बघितलं त्याने साई आपल्या चांगल्या पद्धतीने नजाकत दाखवतो. फटके टोलेबाजी दाखवण्याची जी कामगिरी साईकडून आलेली आहे ओमकार प्रिन्स 11 संघासाठी कमालीची फटकेबाजी आहे. कारण धावसंख्या 47 वर आहे. 5वं षटक घेऊन आलेलं आहे अभिजित. चला थोडासा स्पीडअप असू द्यात. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने पहिलाच चेंडू. कारण अभिजित यांच्याकडून नक्कीच चांगली कामगिरी, अभिजात कामगिरी आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. कारण रीड केलं या ठिकाणी साईला, की तो कुठल्या पद्धतीचा चेंडूला टोला देण्याचा प्रयत्न करेल आणि चांगला अंदाजाने मात्र चेंडू साकारला. निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो आहे. शॉट मिडविकेटला मात्र शॉट पॉईंटकडे सरकवलं जाताना पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न तर होता, परंतु चेंडू खूपच बाहेर गेला आणि वाईडचा इशारा आला आहे. पुन्हा एकदा धावसंख्या मात्र एकने वाढते आहे. 48 वर पोहोचते आहे. 48 ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी इकडे येत असताना भोपरन संघाने मात्र चांगलीच कामगिरी आणि जिकडे जिकडे गरज लागली आमचे सहमित्र पप्पू चांबरे नेहमी सांगत असतात, कद बडा ना पद बडा, जरूरत में खडा व सबसे बडा. तर असंच काहीतरी कामगिरी साई याच्याकडून आलेली आहे मुंबई संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र नक्कीच चकवा दिला जातोय. पुन्हा एकदा स्विच जेव्हा जेव्हा केला जातो आहे त्या वेळेला एक चांगली कामगिरी पोखरण संघाने दाखवली आहे. तेव्हा तेव्हा निर्धाव चेंडू आलेले आहे. जर 2-3 शॉट आपण बघितले तर साकारले गेले, यशस्वी उड्डाणं झालेली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु त्याहीपेक्षा जास्तीत जास्त प्रयत्न गोलंदाज पोखरण संघांच्या गोलंदाजांकडून झालेले आपल्याला पाहायला मिळाले. स्विचला निर्धाव चेंडूमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे योगदान. अशी कामगिरी गोलंदाजांकडून देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. याही वेळेला चेंडू चांगला होता, चांगला टोला दिला जातो आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफकडे एक धाव पूर्ण, दुसरीची मागणी आहे. थ्रो येता येता मात्र दुहेरी धाव परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते. नक्कीच कॉल घेणे खूप महत्त्वाचं आहे, की आपण जेव्हा टोला देतात त्या टोल्याच्या वेळेलाच कॉल येतो, येस नो काय असणार. तर त्या ठिकाणी या ठिकाणी निर्धार केला होता पक्का 2 धावांचा आणि 2 धावा परिपूर्ण होऊन धावसंख्येचा फलक हलवला आहे. 51 ऑन द बोर्ड, 51 धावा, एक गडी बाद अशी सध्या ओमकार प्रिन्स 11 संघ मुंबई माहीम संघाची पाहायला मिळते आहे. चांगला खेळ साकारला गेलेला आहे. अजून सुद्धा गोलंदाजी चांगल्या पद्धतीने आणि त्याला चांगला निशाणा बांधायचा. काय नक्कीच चांगल्या पद्धतीने शफल करून खेळलं गेलं. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, चौकार. या धावसंख्येला गवसने मात्र घातलेली पाहायला मिळते आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना पाहूया पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. फटका खराब आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. कॅचला ड्रॉप करतोय, धरणीला दान करतो आहे. कारण अशा पद्धतीचा साधा सोपा झेल मात्र नक्कीच इकडे मोठ्या खेळीचं आमंत्रण आहे. कारण आक्रमकतेचा पवित्रा ज्या फलंदाजाने दिला आहे या ठिकाणी त्यालाच इकडे जीवदान मिळतं आहे. धावसंख्या एकने वाढली आहे. धावसंख्या 56 वर पोहोचली आहे. 56 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा फुल टॉस केला जातो आहे. ग्राउंड रूटने स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. एका हाताने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू जातो आहे का सीमारेषा पार, चौकार. 4 धावा सर. यस डीजे येऊन जाऊ दे संगीत.
60-60. 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पहिल्या पॉवर प्लेमध्ये बघितलं 11ची सरासरी होती. आता 5 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच 12च्या रन रेटने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हे संघ ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम कमालीचं कमबॅक म्हणावं लागेल. आणि ज्या पद्धतीने जीवदान आणि जीवदानानंतर देखील एक चांगली खेळी साकारण्याचा कामगिरी आपल्याला साईकडून पाहायला मिळते. सध्या साई खेळतो आहे तो म्हणजे 29 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. तर एका बाजूला आपण जतीनला बघता तो फक्त 7 धावांवर खेळतोय. अजून त्याने आपल्या बॅटीचा खेळ आणि रंगत या ठिकाणी दाखवली नाही. ज्या पद्धतीने मिहिरने त्याची ओळख दिली होती षटकार फलंदाज. तर पाहूया या ठिकाणी शेवटचं 6 चेंडू असतील पुन्हा एकदा. साई मात्र ऑन स्ट्राईकवर आहे. तर यावेळेला गोलंदाज जितेश घेऊन आलेला आहे पोपरन संघाकडून गोलंदाजीचा मार्ग. पाहूया या ठिकाणी त्याची काय गोलंदाजी चालणार आहे. परंतु आक्रमकतेचा पवित्रा ज्या फलंदाजाने उचललेला आहे तो मात्र चांगली खेळी दाखवताना पाहायला मिळतो आहे मुंबई माहीम संघासाठी. कमालीची फटकेबाजी आहे. पाहूया या षटकातला पहिला चेंडू. या वेट अँड वॉच शॉट थोडासा खराब आहे परंतु नो मॅन प्लेसमध्ये लँडिंग करतो आहे शॉर्ट लेगकडे. एका धावेवर समाधान मानतील. इकडे जतीन मात्र नक्कीच मानता आहेत की इकडे फलंदाजी साईची चालते आहे. साई राज करतो आहे, हुकूमत करतो आहे, जलवे दाखवतो आहे नक्कीच. तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी देता येईल या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न होता परंतु साई सांगतो एका धावेवर समाधान मानायचं आहे. एकेनी धावसंख्या पुन्हा एकदा 61 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर जितेश यांचा पुढचा चेंडू मात्र साकारतील आणि ऑन स्ट्राईक जतीन आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिहिर मात्र आमची वाट बघतो आहे की जतीनकडून काय खेळ पाहायला. बैठकीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. व्हेरिएशन गोलंदाजाने दाखवलं. पॅडवर आदळला चेंडू आणि लेगबाईच्या माध्यमातून एक धाव इकडे परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 62 धावांवर. 6-62 ऑन द बोर्ड. थोडासा शफाल करण्याचा प्रयत्न रीड केला चांगल्या पद्धतीने. चांगला चेंडू हाताळला यॉर्कर मधून क्लीन बोल्ड. यस डकआउटला पोहोचेल साई. न्यू बॅटरचा कौशिक येतो आहे. नक्कीच कमालीची फटकेबाजी मात्र साईने दाखवली. चांगल्या एका शिखरावर मात्र संघाला पोचवून ठेवलेलं आहे कारण या टुर्नामेंटमधला चांगला स्कोर या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतो आहे. ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम संघाकडून सध्या तरी 62 धावा आणि 2 गडी बाद अशी सध्याच्या स्थितीमध्ये मजबूत स्थितीमध्ये. तर तर 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू शेष आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि या ठिकाणी न्यू बॅटर्स मैदानात सज्ज झालेला आहे. पाहूया काय 3 चेंडूमध्ये कमाई केली जाईल की रोखलं जाईल कारण जितेश यांची गोलंदाजी चांगला नजराणा दाखवते. लेंथ लाईनचा परिपूर्ण गोलंदाजीचा चांगला मारा दाखवतो आहे या षटकासाठी. पाहूया या चेंडूवर काय कामगिरी असणार. न्यू बॅटर्स आहे, कौशिक आहे. यस या वेळेला चेंडूला चांगला उचललाय. स्कर लागला टोला आहे आणि दमदार फटका षटकाराचा नजराणा आहे.
मिळतो आहे. दमदार खेळी नक्कीच ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीम संघाकडून आपल्याला पाहायला मिळते आहे. लास्ट गो दिस इनिंग. तर शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधला. पुन्हा एकदा एक चांगला टोला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव येते आहे. यावेळेला मात्र नक्कीच साजेशी कामगिरी इकडे केली जाईल. इकडे मात्र विकेट आहे. यस आणि एक धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 72 आहे. 73 धावांचं विजयी लक्ष असणार आहे. चला पुढचा सामना यायचा आहे जय महाराष्ट्र चिंचणी मोरीपाडा विरुद्ध वेदू 11 धुमकेट. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मात्र यायचे टॉस का बॉस ये है खास. चला या लवकर. तर त्यानंतर आपण समालोचनाचा आनंद या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण करूया टॉस. या करंजी दवणे आणि MSCP मध्ये सुद्धा कार्यरत आहेत. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि क्रिकेटवरचा अफलातून प्रेम त्यांच्या स्पष्टपणे दिसतं. करंजी दवणे यांच्या शुभ हस्ते टॉस छापा छापा आलेला आहे. धन्यवाद करंजी दवणे. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. थँक्यू व्हेरी मच. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळताना? बरं वाटतंय. आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, सेम टीम. यंदाचा हंगाम पाहता तुमचा संघ कितपर्यंत चांगला खेळ करतोय? आता लास्ट टुर्नामेंटला आम्ही सातपटीला हरवून फायनल मारली. सातपटीला हरवून फायनल मारले आर्यनच्या मैदानात. आय थिंक सो पालघरमध्ये नाही, बोईसर. बोईसरला. क्या बात आहे. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतं एकता चषक 2026 चिंचणीच्या माध्यमातून? खूप छान. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता एक प्रश्न विचारेन. असा तुमचा आवडता खेळाडू कोण आहे ज्याला तुम्ही आयडियल मानता टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर? सातपुते. कृष्णा सातपुते. थँक्यू व्हेरी मच.
तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आम्ही पण फलंदाजी घेतली असती. फलंदाजी. 6 षटकं आहेत आणि 6 षटकांमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल? आम्ही 50च्या आतमध्ये खोलण्याचा प्रयत्न करू. गेल्या मॅचमध्ये चांगल्या बलाढ्य संघाला तुम्ही पराभूतच्या छायेत नेलं. शेवटची ओव्हर तुम्ही स्वतःने हाताळली गेली होती. तर कसा एक्सपिरियन्स राहिला गेल्या मॅचचा? खूप चांगला म्हणजे कनक आणि भावेश यांनी खूप 4 ओव्हर खूप सुंदर टाकले. त्यामुळे शेवटला 15 रन होते. त्यामुळे प्रेशर थोडा कमी होता. तुमचा आवडता असा कोणता खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? अ, कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते जास्तीत जास्त फेम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही कॅप्टनचा धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस या ठिकाणी झाला. करणजी दवणे जे स्वतः खेळाडू आहेत आणि MSCB मध्ये सुंदर कार्यरत आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि टॉस जर आपण पाहिला तर वैदू 11 धूमकेत या टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले गेले. धन्यवाद विश नेटवर्क कॅमेरामॅन मिस्टर मुनीत कुडू अँड साहिल पाटील. जाऊया आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. टार्गेट सेट केलं गेलंय. त्र्याहत्तर धावांचं लक्ष. सकाळपासून ही हायस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी आपण पाहू शकतायत. त्यावेळेला पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर येत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्याच बॉलवर. बॅक टू द पॅव्हिलियन. गुच्छ देत आपण करावं. या राज्याचे पागदारी साहेब त्यांना मी विनंती करेन. आपला खूप खूप मनपूर्वक धन्यवाद आहे राजेशजी पगदारे साहेब. थँक्यू व्हेरी मच. करणजी दवणे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत. सध्या 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. बऱ्याच वेळानंतर 2 धावा फलकावर येताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट
मिळाली. 73 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या खेळपट्टीचा अंदाज घेता चेज झालेली नाहीये धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 2 या धावसंख्येवर अजय पुन्हा एकदा बॉल तयार. अजयचा यावेळेला लो फुल टॉस बॉल फिल्डरला निवडलाय आणि यस टेकन. ग्रेट कॅच नंबर 2. फलंदाज बाद होताना धक्का क्रमांक 2. बॅक टू द डगआउट. नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजितला आपण पाहतायत. दोनवर 2 धक्के बसले गेलेत. नाजूक स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अपील त्या ठिकाणी स्ट्रॉंग होती, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि यतीश तामोरे यांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 3 या धावसंख्येवर. एकता चषक 2026 आपण पाहतायत. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. केतनजी पांचासाहेब च्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा, अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण अनुभवतायत. आज 8 टीम्सला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं संपर्क होत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. हलकासा मात्र जरूर स्पर्श झाला होता शरीराचा आणि त्यामुळे लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे 4 या धावसंख्येवर. अजयचं सफल आणि यशस्वी षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये दिग्रा एंटरप्राइजेस पोफरन, दिग्रा फायटर पोफरन हा संघ पाहायला मिळतोय. दिग्रा फायटर पोफरन हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 रन, 69 रनचं अजून सुद्धा लक्ष आहे. तर षटकार चौकारांचा पाडा बोलावा लागेल. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. एका साईडला मुंबई माहीमवरून आलेला संघ अतिशय चांगली कामगिरी करताना 72 धावा हायस्ट टोटल आजच्या दिवसभरामधली पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 46 धावा होऊ शकल्या नाही. दुसऱ्या सामन्यामध्ये 52 धावा झाल्या नाहीत. तिसऱ्या सामन्यामध्ये 56 धावा झाल्या नाहीत आणि आता चौथा सामना सुरू आहे. चेसेबल होतच नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर खूपच बाउन्स मिळाला होता आणि मयूर तामोरे त्या ठिकाणी लगेच कळवतायत की 1 फॉर द ओव्हर मात्र त्या ठिकाणी दर्शवलं गेलंय. दोन्ही मात्र ब्रदर्स अंपायरच्या भूमिकेत आहेत. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. यज्ञचा बॉल ह्या वेळेला वेगवान बॉल होता. तर काहीच समजलं नाही. हा बॉल एवढा वेगाने भन्नाट वेग आपण पाहू शकलात आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातातून सुटला होता. लॉंग स्टॉप रिजनच्या क्षेत्ररक्षकाने बॉलला स्टॉप केलं. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. चांगली गोलंदाजी. षटकार चौकार मारण्याचे प्रयत्न करतायत पॉवर प्लेमध्ये, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल येत नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा हा संघाला मिळताना पाहायला मिळतो. यज्ञेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आणलं गेलंय. पॉवर प्लेच्या बंधनात टप्पा पडल्यानंतर हा बॉल खूपच, कारण 1 फॉर दी ओव्हर दिला होता आणि त्यानंतर चांगली अंपायरिंग. नो बॉल, नो प्लस फ्री हिटचा सिग्नल
त्या ठिकाणी दिला गेलाय. एक रन तर ऍड झाले. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. अचानक बाउन्स साधून टाकण्याचा प्रयत्न करतायत. नॅचरल बाउन्स नाहीये आणि त्यामुळे दोन्हीही बाउन्स हे जाणून बुजून टाकण्याचा प्रयत्न केला होता. तिखट बाउन्सर करण्याचा प्रयत्न केला, परंतु सध्या तरी आपण पाहू शकतायत की एक वाईट बॉल, त्यानंतर नो बॉल, फ्री हिटचा बॉल. सुपर हिट होईल का? ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, वेगाने फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल मेल फ्री हिटच्या बॉलवर या एकेरी संघाची धावसंख्या 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. 73 रनचं टार्गेट सेट केले गेले. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केलंय बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल, चांगली ॲक्युरेट फेकी केली जाते. तत्पूर्वी सिंगल मेल. चांगला कॉन्फिडन्स लेवल फिल्डरच्या द्वारे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. या एकेरी संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 65 रनची आवश्यकता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा फेस क्लोज झाला होता अगोदरच आणि त्यानंतर बॉल विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय चांगली लाईन अँड लेंथ आता मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग, अचूक टप्पा आणि भेदक मारा या दोन गोष्टींच्या जोरावर सध्या गोलंदाजी होते. बॅटचे एज, बॉल हातातून बरोबर सुटला. अन्यथा बॉल चिपकला असता तर एक चांगला बेस्ट कॅच विकेट किपरचा पाहायला मिळाला असता, परंतु इथून कॅच ड्राफ्ट होत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. 9 या धावसंख्येवर 9 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड इनिंगमध्ये दीर्घा फायटर पोफरन टीम 73 धावांचा पाठलाग करते. स्ट्रगल करत असताना सध्या तरी यावेळेला ऑन साईडला हुक केलंय आणि 6 धावात बुक करत असताना चांगला फटका खेळला. दिस इज अ क्लास, मॅग्निफिसंट शॉट. अभिजितच्या बॅटमधून एक अप्रतिम हा षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. दिग्रा फायटर पोफरेन या टीमची 15 या धावसंख्येवर चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. हुक केला आणि 6 धावात बुक केलं या बॉलला. 2 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा जवळजवळ आपण पाहिलं तर 58 रनची आवश्यकता आहे. 24 बॉलमध्ये 58 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी आपण जाऊया डिस्क जॉकीकडे. दीर्घा फायटर पोफरन या टीमची 15 या धावसंख्येवर 58 रनची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 58 रन. अभिजित ज्या पद्धतीने लयबद्ध झालाय, एक षटकार त्याच्या बॅटमधून अप्रतिम पाहायला मिळाला. जसं वेग होता यज्ञेशचा, त्या वेगेला बरोबर त्याने ओळखलं होतं, टायमिंग साध्य केलं. थोडासा हलकासा शफल झाला, बॉडमॅनचा चांगला वापर केला, हुक केलं, 6 धावा बुक केल्या शेवटच्या बॉलवर. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सक्सेस होत नाहीये फलंदाज मिस्टर प्रथमेश. डॉट बॉलची सांगता होत असताना सन्मेशचा पहिलाच बॉल डॉट. थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला असेल सन्मेश या गोलंदाजाचा, कारण प्रथमेश आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय क्रीजमध्ये. धावा येतील का त्याच्या बॅटमधून एक लॉंग इनिंगला, तो सिद्ध करेल का? पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे.
परंतु प्रथमेश जाणतोय वारंवार स्विच हिटचे फटके खेळण्यासाठी बॅटर जाईल तर मला हीच लाईन आणि लेंथ मेंटेन करावी लागेल आणि तेच केलं आतापर्यंत. ग्रेट बॉलिंग. 22 बॉल 58 रन. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र स्वतःवर निराश होत असताना डॉट 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 चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिले 2 बॉल स्विच हिटचे फटके खेळण्याची तयारी दाखवली, त्यानंतर पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॉल काही बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये आणि तेवढंच कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी सध्या होत असताना पाहायला मिळते. जो सन्मेश या गोलंदाजीच्या माध्यमातून काहीतरी अभिजित प्रथमेशला कानमंत्र देत असताना थोडासा धीर देतोय आपला पार्टनर, की मात्र अशा प्रकारची बॅटिंग केली तर कदाचित आपल्याला पराभवाची चव चाखायला मिळेल. परंतु जर इथून कमबॅक करायचं असेल तर षटकार, चौकार, सिंगल, डबल या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतील. जागेवरून खेळलेत. टू दी कव्हर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. बऱ्याच वेळेनंतर चौथ्या बॉलवर सिंगल येताना पाहायला मिळते. धावा रोखलेत, धावा थांबवलेत. चांगली गोलंदाजी कॉन्ट्रीब्युशन केलंय आतापर्यंत गोलंदाजांनी. खोलवर बॉल होता. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. चांगली फिल्डिंग. 1 रनवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 73 रनचं पाठलाग करताना संपूर्ण नामुष्की ओढवले गेले पोफरन या टीमच्या बाजूने. त्या बॉलला लिफ्ट केलं होतं, पंचांनी पाहिलं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. आता थोडेसे स्ट्रगल करतात प्रथमेश, परंतु सन्मेशचं मी कौतुक करेन. ज्या अनुषंगाने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली ती काबिले तारीफ. यावेळेला अखेरकार स्विच हिटच्या फटक्यात षटकार ठोकला. ट्राय टिल यू सक्सेस असं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकता त्या षटकार ठोकत असताना ती टॅग लाईन ट्राय टिल यू सक्सीड आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. प्रयत्न करत राहिला आणि प्रयत्नांना अखेरकार या शेवटच्या बॉलवर यश मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 49 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये 49 रन हे सामन्याचं समीकरण. 16.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. सध्या पाणी जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण वळूया डीजे ऑपरेटरकडे. या ऐकूया एक सुमधुर संगीत. पुन्हा एकदा यज्ञेशला बॉलिंग मार्कवर आणलंय. रत्नेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 18 बॉल 49. सामना बॅलेन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस निर्माण झालेत. आतमध्ये येणारा बॉल होता वेगवान. मारा जरूर केला गेला होता. रत्नेश ऑन द विकेटने येतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज थोडासा कोण बदलतोय उजव्या हाताच्या फलंदाजाला. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज पाहायला मिळतात की उजव्या हाताचे फलंदाज आल्यानंतर ते ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत नाहीत, राऊंड द विकेटने येतात, जेणेकरून विकेट मिळेल.
या वेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येतील, कोणतेही मिस्टेक करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. सन्मेश कोणतीही चुकी केली नाही सन्मेशने. अखेरकार मात्र एक पार्टनरशिप झाली होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक केलं आणि फलंदाज बॅक टू द डगआउट येत असताना पाहायला मिळतोय. मिस्टर प्रथमेश गॉन. झालेल्या हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु फिल्डरने केली चुकी. बॅकअप चांगला मिळतोय. मात्र 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे. 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विजयासाठी अजून सुद्धा जवळजवळ अगोदरच बॅटचा फेस क्लोज केला होता. फिल्डर येतील आणि इथून कॅच ड्राफ्ट. सन्मेश पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 28 या धावसंख्येवर 58 रन्स. 14 बॉल 45 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 14 बॉल 45 रन हे सामन्याचं समीकरण. एखादे 2 मोठे फटके सामन्यामध्ये पलटवार करू शकतात. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 13 बॉलमध्ये 44 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 13 बॉल 44. मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु गोलंदाज त्या बॅटच्या रडारमध्ये बॉल देत नाहीयेत. सातत्याने चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते. फिल्डर त्याला सुरेख साथ देत आहेत आणि हाच तुमचा कॉन्फिडन्स लेवल विजयाच्या दिशेने घेऊन जातो. अगोदर तुमचे मॉरल डाऊन झाले तर विजयी मिळवता येणार नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज कोण आहे, त्यापेक्षा आपल्या मानसिकतेवर चांगला विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्हाला मात्र तो खेळ करावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. सध्या सिच्युएशन जर आपण पाहिली तर संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले गेले. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 43 रनचं अजून सुद्धा लक्ष हे पाहायला मिळतं. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 43 रन. सन्मेश आपल्या बॉलिंग मार्कवर येताना 12 बॉल 43 रन हे सामन्याचं समीकरण आहे. आता षटकार चौकारांचा पाडा तुम्हाला अगदी बोलावाच लागणार आहे. सध्या आपण पाहतायत गावदेवी माता चिंचणीच्या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला एकता चषकाचा क्रिकेटचा हा थरार. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. 8 टीम्सला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा 50,000ची. जरी कल्याण, डोंबिवली, ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट थांबलं, परंतु पालघर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत क्रिकेट थांबण्याचं नाव घेत नाहीये. यावरून आमच्या लाडक्या खेळाडूंचं किती क्रिकेटवर प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शफल होऊन फॅन्सी शॉट करण्याचा प्रयत्न केला. थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाजामध्ये. पावलांमध्ये थोडासा बिघाड होत असताना अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, समुद्रकिनारी लगत हवेशीर असं हे मैदान पाहायला मिळतं.
ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 10. फुलटॉस बॉल ऑन साईडला मोठी संधी होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर हेच चुकतं. कधी कधी आपण पाहिलं तर दोघांमध्ये कॉलिंग चुकीचं होतं आणि अशा वेळेला मात्र कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. कारण जेव्हा तुम्ही असे एकत्र धावता, आमने सामने येतात, त्यावेळेला तुमची स्वतःची काळजी घेणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे. कॅच इटचा कॉल करा. ऑफ साईडला खूप सुंदर ड्राईव्ह खेळत असताना जमिनीलगत बॉल निघून जाईल मिड ऑफच्या रिजन मध्ये. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 33 या धावसंख्येवर. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मोठे फटके येतच नाहीयेत. प्रयत्न तर करतायत, परंतु टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टी गोलंदाज दाखवतायत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका, गॅप शोधलाय. फार वेगाने बॉल निघून येईल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे मेल खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकारासहित संघाची धावसंख्या 37. फुलटॉस बॉल होता, फोर्स केलाय, समोर खेळलेत. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी नेत्रदीपक षटकार. क्लास टायमिंग पाहायला मिळतं. अमेझिंग शॉट. एकता चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता तब्बल 43 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉलला पनिष्ड केलं. अंपायर्स जरा बॉल चेक करूया. नो बॉल. येस, नो बॉलचा फ्रीचा इशारा आणि त्यामुळेच पंचांनी सांगितलं ते 9+6 7 धावा आल्या. धावांचा वेग वाढलाय. ह्या वेळेला फाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली, परंतु पंचांचं म्हणणं आहे की हा बॉल खूपच वाईड लाईनच्या बाहेर आणि त्यामुळे पुन्हा एकदा फ्रीचा सिग्नल मिळेल. कंटिन्यूज असेल. 7 बॉलमध्ये 28 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस निर्माण झालेत, परंतु अभिजितने जी बॅटिंग केले ते आउटस्टँडिंग पाहायला मिळतंय. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एकंदरीत 46 या धावसंख्येवर 46 रन. विजयासाठी आता 27 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 27 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. रन. हार्दिक गोलंदाजी मार्कवर येताना 6-27 समीकरण आहे. चला स्पीडअप करा जरा गेम.
चला स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा प्लीज. सहा बॉल आणि 27 रन. अप्रतिम. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न जरूर केला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. उत्तम दर्जाचं क्रिकेट आता खेळत असताना आपण पाहत आहेत. 5 बॉल आणि विजयासाठी 24 रन, 25 रन. 5 बॉल 25 रन हे सामन्याचं समीकरण. 6 बॉल 27 ची आवश्यकता असताना 2 रन इन्क्लूड केले जातील. 5 बॉल आणि 25 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने तुम्हाला मात्र धावा कराव्याच लागणार आहेत. इथे 1 ते 2 मोठे फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील, परंतु त्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स फोर्स केलं. या बॉलला स्लोवर 1 बॉल जरूर होता. अंकुश स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. तत्पूर्वी बॅकअप चांगला मिळतोय. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ 49, 49 या धावसंख्येवर 24 रनची आवश्यकता आहे. लगातार 4 बॉलवर 4 षटकार ठोकावे लागतील तरच दुसऱ्या फेरीत धडक मारता येईल. चांगले गोलंदाजी राहिले आतापर्यंत. कॉन्ट्रीब्युशन चांगलं केलंय, कारण मागील 3 मॅचचा रिझल्ट पाहता चेसिंग झालेलं नाहीयेत आणि हा 4था सामना आहे. यावेळेला मात्र पहिला षटकार येईल का? यस, डेफिनेटली. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून दिलंय षटकारासाठी. मॅग्निफिसंट शॉट, सुपर टायमिंग, माइंड ब्लोईंग. 6 धावा. सामन्याचं समीकरण पहिलाच षटकार तर आलाय आणि इथून मात्र इरादे पक्के स्पष्ट केलेत फलंदाजाने. फलंदाज आपण पाहू शकतायत ऋषभला. या बॉलला लेफ्ट केलं गेलं होतं. चांगला निर्णय घेतला बॅटरने. आउटसाइड दी खूपच ऑफ्टम सोडून जाणारा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने स्टेप आउट होऊन खेळले. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा मनसुबा बाळगला. प्रत्नेश पुढे सरसावेल तत्पूर्वी चांगली फिकी होते. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे. 58 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्लॉक केलं. या बॉलला डेबॅक स्क्वेअर लेगला. तेवढीच चांगली फिल्डिंग रत्नेशच्या द्वारे पाहायला मिळते. एकच धावेवर फक्त आणि फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केलाय. फिल्डरला निवडलाय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये फिल्डर. अभिजितच्या खेळीला पूर्ण विराम आणि शेवटच्या मोमेंटला यावेळेला आपण पाहू शकतायत विजयावर शिक्कामोर्तब करत असताना संघ पाहायला मिळतोय. ओमकार प्रिन्स 11 मुंबई माहीमचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय अगदी चांगली नेत्रदीपक कामगिरी करताना आपण पाहू शकला. 10 बॉलमध्ये 30 रन साईच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 16, त्यानंतर 9 रन 6 रन अशा पद्धतीने आपण पाहिला. जितेश
अमोल अमृत आणि हर्षलने चांगली गोलंदाजी साकारली गेली होती.